ताई, क्वेश्चन होता, विचारू का तोपर्यंत? लाईव्ह चालू करते एक मिनिट. हा हा, ठीक आहे. नमस्तस्यै सरस्वत्यै विमलज्ञानमूर्तये विचित्रालोकयात्रेयं यत्प्रसादात् प्रवर्तते. विचार. आपण एक मागे एक वाक्य केलेलं, शकुंतला आपल्या मैत्रिणींच्या प्रीतीस योग्य आहे म्हणून असं वाक्य होतं. त्याचं संस्कृतमध्ये केलेलं. तर त्यात करताना आपण त्या प्रीतीला आपण शब्द घेतलेला अनुराग, अनुराग. आणि पण त्याला आपण अनुराग घेतला तर आपण त्याला विशेषण म्हणून वापरलंय. तर ते कसं ते नाही कळलेलं. म्हणजे आपण काय केलं, शकुंतला हे हम्म. आपल्या मैत्रिणीच्या प्रीतीस योग्य आहे. योग्यला आपण त्याला हे घेतलेलं काय, अरे हो. अर्हते, अर्हते, हा अर्ह घेतलं. अरे आणि ते आणि प्रीतीला आपण अनुराग म्हणून घेतलंय. आणि नोटिंग केलं आपण विशेषण म्हणून. शकुंतला आपल्या मैत्रिणीवर म्हणजे मैत्रिणींच्या प्रीतीस योग्य आहे. मैत्रिणींच्या प्रीतीस योग्य आहे म्हणजे प्रीती विशेषण त्याच्याकडे लागालंय ना ते. हा हा, बरोबर आहे. पण मग त्याच्यामुळे अनुराग, तसं केलं पण असेल. अनुराग तर आपलं पुल्लिंगी, प्रीतीला पुल्लिंगी शब्द आहे तो. अनुराग मग त्याला, ते हा, मग सारखं वापरलं त्याच. हा म्हणजे विशेषण सारखं आपण असं वापरू शकतो, असं तुम्हाला म्हणजे कोणतंही नाम वापरू शकतो का? असं बऱ्याच वेळा आलंय पण की आता जे ते आपण समुद्राचा साठा जो आहे तिथं पण विशेषणच केले ते तसं तर. अच्छा, त्या हिशोबाने तसं. अच्छा, ओके ओके तसे ओके ओके. बऱ्याच ठिकाणी तसंच केलंय त्यांनी शब्दांचा वापर. हम्म. की म्हणजे आहे नाम विशेषण नाहीये तसं तरी ते. हा, तर ते त्याच्या संबंधी विशेष माहिती सांगायला म्हणून विशेषणासारखं घेतलं ते. पण आपण त्या तिथे जर बघताना त्याला प्रीती स म्हणून, म्हणजे आपण सलानाते म्हणून कर्म म्हणून दिसतं असा, हा खरं दिसताना. हा प्रीती योग्य आहे ना ते दाखवा लागले तिच्या संबंधी माहिती ना. हा प्रीती स जरी लागला असेल हा, तरी पण ते सांगायला माहिती कुणाबद्दल मैत्रिणींच्या बद्दल नाहीये ना. शकुंतला बद्दल आहे. शकुंतला बद्दलच आहे म्हणून तसं केलं ते. बर बर. हम्म. म्हणजे ते त्या वाक्याला तसं अनुसरण आहे म्हणून तसं केलेलं आपण. असं बऱ्याच वेळा म्हणजे काही काही नियम अपवाद अपवाद ठेवावे लागतात त्याच्याशी अर्थ लागत नाही. बर बर. त्याला जर जर अभ्यास मी केला. ते समजा, जर मी समजा इथे जर आम्ही हे केलं असतं, समजा कर्म म्हणून प्रीती वापरलं असतं तर चाललं नसतं का? आता ते वाक्य व्यवस्थित बसणार नाही ना मग त्याचा वेगळा अर्थ होईल. ओके. कारण बघा, सांग से असं लावून ते काय म्हणायचं त्याला मैत्रिणी संबंधी माहिती सांगत असेल तर कर्म घेतलं असतं ना त्याला. ओके. किंवा प्रेम आहे असं प्रेमास योग्य आहे असं नसं प्रेम आहे असं जरी म्हटलं तरी पण मग ते कर्म झालं असतं. परंतु प्रेमास योग्य आहे आपण आता प्रत्येक वेळा बघितलं ना रक्षण करणे मुक्ती होणे असे दोन दोन असेल तर ते सप्तमी असलं तर पण आपण ते तर द्वितीय द्वितीया वापरलेलं आहे वापरते, बऱ्याच हो. वेळा त्या त्या तसं पैकी तो धरायचा. बर. कारण आपण तिथं पण केलंच ना बऱ्याच वेळा. बरोबर. मग तसं घ्या अजून चालतंय. अजून अजून एक क्वेरी होती. ज्याला ज्याला आवडते त्याची चतुर्थी होते का? कारण का असं स्पृह स्पृह नाही नाही आहे. जे आवडतंय त्याला चतुर्थी होते. जे आवडते. जे आवडत्या आवडतं त्याचं, गोष्टीची चतुर्थी. आवडत्या गोष्टी. तेच पण स्पृह वापरलं तर बरोबर ना? इच्छा ज्याची इच्छा करतो हा, त्याची इच्छा करतो चतुर्थी. त्याची, ज्याची इच्छा करतो त्याची पण. स्पृह अं, पण दिला की त्याने पुढे जाऊन. हा, स्पृह दिलाय, स्पृह क्लिअर कट दिलाय. पण म्हणजे आवडणं म्हटलं तरी होते, जे आवडतं त्याची, जे आवडतं त्याची. रुच धातूसाठी पण येणार जे हा, आवडतं रुचे त्याची धातूसाठी चतुर्थी. त्यांच्या. वैशालीताई, तो वाक्य काय होतं, तुमच्याकडे आहे का वैशालीताई ते वाक्य? वैशाली ताई आहेत आहेत ना? आलेत आहेत. आलेत आलेत. आहेत आहेत, एक मिनिट देतील त्यांच्याकडे लिहिलेलं ते वाक्य एकदम ताबडतोब मला लक्षात येईल. बालकाह मोदकाय ते काहीतरी झालं हा, होतं ते आपलं जे पण. झालं तेच झालं. रुचच्या ते ठिकाणी एका झालं ठिकाणी काहीतरी. आम्ही ते तिथे आमचं काहीतरी अडलेलं. ते म्हणजे हम्म. ते काय करायचं की नाही. वैशालीताई आहे का? आहेत की नाही? बघायला लागलेत त्यांनी पण आता. अच्छा.
ते आता कुठं लिहिले सापडायला पाहिजे ना. नाही, मध्ये 2-3 गेलं ना, 2-3 वेळाच्या आधी विचारायचं होतं ते तसंच राहिलं. म्हणून आताच चालूच्या आधीच आधी विचारून घेतलं, म्हणजे तसं राहत नाही नाहीतर मग. ठीक ठीक ठीक. प्रीती, तोपर्यंत मी विचारू. बोला की. आपण बघा, अपूर्ण भूतकाळ आणि प्रथम भूतकाळ ह्याचा एकच अर्थ आहे का? हा दोन्ही एकच, एक अर्थवाच्य आहेत ते दोन्ही शब्द. आणि ना अपूर्ण भूतकाळ म्हणा, प्रथम भूतकाळ म्हणा, एकच आहे अर्थ. बघा, आपण काय म्हणतो, तो गेला, ते दोघे गेले, ते सर्वजण गेले, असं आपण लिहिलं की नाही. पण तो पूर्ण भूतकाळ आहे ना, म्हणजे असं काही नसतं का ह्याच्यात संस्कृत मध्ये? नाही, त्याच्यामध्ये तर ती काय त्याचा शब्दार्थ मलाही माहित नाही. प्रथम भूतकाळ, द्वितीय भूतकाळ आणि तृतीय भूतकाळाचे 3 भूतकाळाचे प्रकार येतात. हो एक ना. तर लगतचा भूतकाळ किंवा सामान्य भूतकाळ म्हणा, जो आता कालचा आहे, परवाचा आहे, असं काय काय वेळेला प्राचीन याच्यामध्ये पण वापरलं जातं, परंतु खूप वर्षापूर्वी असं घडलं होतं ते तृतीय भूतकाळामध्ये येतं तसं ते वाक्य ते. म्हणून भूतकाळाचे पण अजून प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये प्रथम भूतकाळ म्हणजे सामान्य भूतकाळ म्हणा किंवा लगतचा भूतकाळ दाखवण्यासाठी ते काय म्हणायचं त्याला प्रथम भूतकाळाचा भूतकाळ वापरला जातो साधारणतः. हा, आणि कारण खूप का वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी किंवा आता 2500 वर्षापूर्वी महावीर होऊन गेले. आपण गोष्टी वगैरे सांगतो ना भूतकाळ, तर त्यावेळेला ते तृतीय भूतकाळ किंवा द्वितीय भूतकाळ वापरले असते. ते 3 वाक्य प्रकार आहेत. सापडलं लगतचा का? भूतकाळ एक 10, 15, 20, 25 वर्षापूर्वी आणि एकदम प्राचीन मग असा त्याला एक तो एक भूतकाळ. असं 3 भूतकाळामध्ये 3 वेगवेगळे येतात क्रियापद. आणि हे जे आपण बघतो हे सामान्य भूतकाळ म्हणजे साधारणतः जवळचा कुठेतरी दाखवण्यासाठी ते प्रथम भूतकाळाचं वापरलेलं आहे. मग याची वाक्यरचना कशी होती काय माहिती वाक्याची? कशाची? कशाची? आता तो जात होता, तो गेला. अपूर्ण आता भूतकाळ गेला ना. आता गेला. आता म्हणजे 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट असेल तर आता गेला. गेलाच म्हणणार ना तो पण. आता काल परवा दिवशी शिखरजीला गेले. शिखरजीला गेला म्हणजे आता लगत गेले ना त्यांनी. मग ते हे येणार भूतकाळ, प्रथम भूतकाळ. प्रथम तेच अजून 15 वर्षापूर्वी गेले, 20 वर्षापूर्वी गेलो होतो, असं जे येते ते थोडस मग द्वितीय भूतकाळापर्यंत जातात. आणि खूपच अगदीच प्राचीन गोष्ट आहे तर ते तृतीय भूतकाळामध्ये जायचं असं आहे. वाक्य सापडलं मला. आईला आपली मुले कुरूप असली तरी आवडतात. मरुच्या धातूचा जे आईला आपली मुले कुरूप कुरूप असली तरी पण असली आवडतात. तरी आवडतात. हम्म. जे आवडते त्याची चतुर्थी करायची असं केलं त्यांनी. हम्म. मग मुलांची चतुर्थी करायची का मुलांची असा चतुर्थी प्रश्न? करायचा हा प्रश्न आहे, बरोबर आहे. हा प्रश्न आहे तुमचा. आवड रुच धातूसाठी वस्तू किंवा क्रिया घडते तिथे दिलंच की त्यांनी, वस्तू किंवा क्रिया दोन्ही पण दिलंय त्यांनी तसं तरी. हम्म. त्यामुळे तसं तरी नियमानुसार बघायला गेलं तर चतुर्थीच पण लागेल. आपण जे नियम घेतले त्यात असं फक्त स्पृहसाठी लिहिलंय. आणि ज्याला आवडण्यासाठी आपण ज्याला आवडतं त्याचं असं काही लिहिलेलं नाहीये कुठे. रुच धातूवाले अर्थ असं आवड नाही अर्थवाल्या धातूंचा आहे का असं नियम बघतो. असं नाही लिहिलं, तेच म्हणतो, असं नाही लिहिलं. फक्त स्पृहसाठी खास लिहिलं म्हणून हा प्रश्न विचारला गेला. ओके ठीक आहे. बाईक काय नियम आहे एकदा बघते मी पण. चालेल. म्हणजे मग त्याच्यानुसार अर्थ. रुच आणि त्याच अर्थाचे दुसरे धातू या संतोष पावलेला जो पुरुष अथवा वस्तू त्याची चतुर्थी लागते असं अच्छा, आहे. जो संतोष पावला त्या व्यक्तीची म्हणजे आईची आईची चतुर्थी. चतुर्थी. एक मिनिट लिहून द्या, ते जर लिहून दिलं तर बरं होईल लिहा की सगळ्यांना. हे तर दिला नियम तसा तर त्यांनी, हा, म्हणून म्हटलं नियम बघू म्हणजे क्लिअर होते ठीक आहे, विषय. चालेल. नियम जर सांगितलं तर मग लिहून टाक. आणि त्याच अर्थाचे दुसरे धातू ज्या ज्या आवडण्या अर्थामध्ये असं येणार ते. किंवा त्याचा रुच आणि त्याच अर्थाचे दुसरे धातू आवडण्या अर्थामध्ये. रुच आणि त्याच अर्थाचे दुसरे धातू यास संतुष्ट झालेल्या पुरुष अथवा वस्तू
संतुष्ट झालेले पुरुष अथवा वस्तू, त्याची चतुर्थी लागते. त्याची चतुर्थी विभक्ती होते असं म्हणा, लागते म्हणण्यापेक्षा. मी ते उदाहरण तेच दिले, मोदकः बालकाय रोचते, उदाहरण ते आहे. संतुष्ट झालेले संतुष्ट झालेला पुरुष अथवा वस्तू, याची चतुर्थी विभक्ती होते. झालं? मोदकः बालकाय रोचते, बरोबर ना? बालकाय रोचते, बरोबर. झालं? हम्म. चालेल. पुढे सराव केला 2 दिवस? हो, केला आम्ही. काही ठीक. प्रमाणात. म्हणजे तुम्हाला आता बऱ्यापैकी कळाले. एक म्हणायचं का, तर मग टिकवायचंच असेल तर शिकवावं लागेल. तर मला कसं कळणार नाही विचारलं तर, असा पण प्रश्न आहे. ठीक आहे, जाऊ दे, बघ म्हणा. कोण म्हणतंय? वैशाली काकी. रुहर. रुहर. अहरत अहरताम अहरतयन अहरत अहरत. हा, अरहत अरहत थांबा. कोण आहे? बाकीचे सगळं म्यूट. अरहन अरहन होणार अरहन. अरह अहरण अहरण. अहरन अहरयः अहरयतम अहरयत केलं. चुकलं. य कशाला लावला मध्यम पुरुषाचं एक वचन? अहरह अहरतम अहरत अहरतम हा, अहरम अहरयम. नाही, अहरन चुकलं. अहरम. अहरम 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 अहरावह अहराव अहराव. अजून पक्क नाही झालं. माझ्या समोर बसलं चुकतंय का? असं काय आहे का? नाही नाही. कारण माझ्या समोर चुकला तर मग तुम्हाला शिक्षा मिळते, असं आहे ते. माझं समाधान नाही झालं तर मी पुढे जात नाही, हे चांगलं लक्षात ठेवा आता. हा, पुढं. स्मिता काके. शुश. कुठल्या गणातले तुमचा तुम्ही विचार करायचा, मी गण सांगणार नाही. कोणता कारण शब्द तुम्हाला मी सांगितला? तर तुम्हाला सांगितलं होतं तो शब्द तुमच्या तोंडातच पाहिजे आता. शुश म्हटलं कुठल्या गणातला आहे असं. अशुष्य अशुष्यताम न बघता. अशुष्यत अशुष्यताम अशुष्यन अशुष्यः अशुष्यतम अशुष्यत अशुष्यन अशुष्याव अशुष्यम अशुष्यम अशुष्यम. अशुष्यम अशुष्याव अशुष्याम. ठीक, बरोबर. रेखा काकी. धाव. कोणता शब्द? धाव. धावती. अधावत अधावताम अधावन अधावह अधावतम अधावत अधावन अधावाव अधावाम. ठीक, बरोबर. हा, शुभदा काकी. जी. जी जी. हा, जी जय ना. ठीक, बरोबर. अजयत अजयताम अजयन अजयतः अजयतम अजयत. अजयत हो काय काढलं? हा? हा, ठीक ठीक ठीक. अजय होणार. अजयत अजयतम अजयाव अजयाम.
अजयः अजयतम् अजयत अजयम अजयाव अजयाम. भैया प्रति प्लस एच. काय ते आता तुमचं तुम्ही करायचं त्याचं, मी नाही सांगणार काय. प्रति यच्छ यच्छ ते दा यच्छ विसर्गान आ आ यच्छ यच्छ. ओके. प्रति प्रति अयच्छत काय संधी प्रति होती म्हणून तर विचारले. एक मिनिट. हा बघा बरं, एक मिनिट. प्रत्याच्छत प्रत्याच्छत प्रत्या 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 प्रति आय यच्छत. एक का मिनिट. लावा लागले तिथं. नाही नाही, प्रति ई अधिक अ झाला तर त्याचं एक मिनिट. ई अधिक ए ई अधिक अ जे होणार. पुढचे म्हटलं नाही दिसते, पाठीमागचं तेवढं म्हटलं दिसते. नाही नाही, मी म्हटलं ते काय काय शब्द राहिले सगळे नाही झाले. जे राहिले ते बरोबर मला प्रत्यक्ष सापडते. एक मिनिट सांगतो. प्रत्यक्षत प्रत्यक्षत प्रत्ययच्छत 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 प्रत्ययच्छताम प्रत्ययच्छन प्रत्ययच्छ प्रत्ययच्छः प्रत्ययच्छतम प्रत्ययच्छत प्रत्ययच्छम प्रत्ययच्छाव प्रत्ययच्छाम. ठीक. ज्योती काकी उप प्लस दिशा. दिशा. उप प्लस दिश. म्यूट काढा तुमचा. कुठला लंक लकार म्हणायचंय का? उप प्लस दिश. उपदिशती. कुठलं आता काय होणार? कुठला काळ म्हणायचं? भूतकाळ म्हणायचंय. भूतकाळ चालवायचंय. अ अधिक ओ म्हणून ओ होत ना. हा 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 हा. तुम्ही क्लासला नव्हता काय? अल कधी लावायचा? उपसर्गानंतर अ लावायचा आहे. हा हा. उपविष्ट मी नव्हते 2 दिवस केलं नाही मी. उप अधिक उप्या उप्या विषत. उप्या का करायला तिथं? सरळ उप प्लस अ प्लस दिश. काय होतंय तिथं? लिहा की तुमच्याकडे पेन वही आहे ना, लिहा वहीवरती काय होतंय बघा, मग सांगा. कंटाळा लिहायला. उपाविशत. का आ का केलं? उप हलंत आहे. अधिक म्हणून उप उप हलंत आहे. बर बर. मग उपविशतीच होणार. बरोबरच होत. उपदिश म्हणालोय मी. उपविश कुठलं काढलं? उपदिशती उपदिशत उपदिशताम उपदिशन उपदिशः उपदिशतम उपदिशत बरोबर. पुढे उपदिशतम उपदिशत उपदिशवा दिशा दिशाव. उपदिशाम. उपदिशाव उपदिशाम. दीदी परत सांगा एकदा कसं. उप प ला प पूर्ण होणार. प हलंत आहे. उप उपसर्ग प आहे तो हलंत आहे. मग प मध्ये अ मिक्स झाला फक्त. प पूर्ण झालं आणि दिशत. उपदिशत. उपदिशत उपदिशता उपदिशन उपदिशः उपदिशतम उपदिशत उपदिशम उपदिशाव उपदिशाम. कळलं. पुढे रेखा काकी भज. भज. अभजत अभजताम
अभजन, अभजः, अभजतम, अभजत, अभज, अभजम, अभजाव, अभजाम. स्फूर्ती भाभी. उद उद प्लस था. स्फूर्ती भाभी. उद प्लस था. था तर तिष्ठ ना. थांबा, ज्याचा नंबर आहे त्याला विचार करू दे. द द अधिक अ उदपूर्ण उदतिष्ठती. स्फूर्ती भाभी ऐकला का? हो हो. काय सांगितले मी? उद प्लस था. अस्था, उद प्लस था, स्थाचं काय होतंय? तिष्ठ. मग आता कुठं कुठं लावणार? अ नाही, हलंत द च्या इथं. कुठं लावायचं? आता जस्ट सांगितलं होतं मी, उपसर्गानंतर अ लावायचा. हा. मग काय झालं? उद, उद, उदतिष्ठ, तिष्ठ. आता पुढे कठोर व्यंजन आहे पहिला तर तिथं. हा. तर आता इथं अ लावलं तर होणार नाही, उत्तिष्ठत होत नाही, उदतिष्ठतच उद पूर्णच होणार, संधी नाही होणार तिथं. ठीक आहे, उदतिष्ठत. पुढे उदतिष्ठताम, हम्म उदतिष्ठन, पुढे उदतिष्ठः, हम्म उदतिष्ठतम, हम्म उदतिष्ठत, हम्म उदत, उदतिष्ठा, उदतिष्ठम, उदतिष्ठा व, उदतिष्ठाम. हे असे उपसर्ग लावले जे ते शोधून शोधून म्हणा हो सगळ्यात. हो. कोण राहिले? माया, सुनंदा काकी, मोहिकर राहिले ना. हा, तुम्ही म्हणा. क्षमा. क्षम, क्षम्य. क्षमा आता इथं परस्मैपदी लावायचं, आत्मनेपदी नाही घ्यायचं. मग क्षम, क्षमचं नाही, काय होते चालवत असताना? क्षमच होईल. अक्षम, क्षमचं क्षाम होतंय, क्षाम्यती होतंय. हा हा त्याच होय. क्षम, शाम्य, श्याम, श्याम होतंय. मग आता अशामत. क्षाम्यती म्हटल्यानंतर चतुर्थ गण आला की नाही? हो, आणि काय क्षमच प्र म्हणा लागलाय. हा, चतुर्थ गणातलं शाम्य होईल ना. चतुर्थ गणात बरोबर. हा, अशाम्य, अशाम्यताम, अशाम्यत, शाम्यन, अशाम्यन, अशाम्यतः, अक्षाम्य, अशाम्यः, अक्षाम्य. अशाम्यः, पुढे अशाम्यतम, अशाम्यतम, अशाम्यत, अशाम्यः. तर पूर्ण म्हण आहे, तर हलंत म्हणायचा नाही. पूर्ण म्हणू का पहिल्यापासून? पहिल्यापासूनच म्हणते पूर्ण. अशम्यत, क्षम का म्हणालाय? चतुर्थ गण क्षमच क्षाम होतय की नाही? चतुर्थ गणातला धातू दम. मग श्याम, आता व्यवस्थित म्हटलं तर आता का चुका लागलाय? अशाम्यत, अक्षाम्यत, अशाम्यत, अशाम्यताम, अशाम्यन, अशाम्यः, अशाम्यतम, अशाम्यत, त पूर्ण अशाम्यम, म्हणा, त पूर्ण अशाम्यम, म्हणा. अक्षाम्यत. अशाम्यत, अशाम्य, अक्षाम्यम. अशाम्य, अशाम्या व, अशाम्या व म. दशम गणातलं तेवढं घेऊया आणि मग ठीक आहे वाच. आपलं द्वितीय गणाचं राहिलंय का ताई?
दशमगण झाल्यावर मग देते म्हणजे मला वाटलं की तसं पुढे चाललं. जे सामान्य ते घ्यावं लागेल ना. हो हो हो. अद आदित झालं ना, अद आदित आसित. त्याचं केलं नाही, तीच तर चर्चा झाली. अद आणि अस दोन्ही पण नंतर घ्यायचे. पहिल्यांदा जे चाललं ते, जसं चिंत आहे चिंत दशमगणातलं, त्याला काय लागलं विकरण अय आणि ते लावायचं आणि भूतकाळ असल्यामुळं इकडं सोडले मी. प्लस चिंत प्लस अय प्लस काय झालं हे चिंत यत. पुढे चिंत यता चिंत यन. पुढे चिंत यह चिंत यतम चिंत यत चिंत यताव. इकडे खाली लिहिते मी चिंत यताम. ताम कसं आलं ताई? उत्तम पुरुष चिंत यताव चिंत यताम. या मिळायला पाहिजे ताई. या मिळायला पाहिजे. याव आणि याम यायला पाहिजे. चिंत यत यत नाही ना, पाहिजे. चिंत यत चिंत याव चिंत याव चिंत याम. चिंत वरच खाली लिहिलं. ठीक, चुकते आमचं. चिंत यावं चिंत याम. बरोबर, छान. झालं आता ह्याच्यासारखं गण म्हणा. कोण म्हणते रेखा काके. अगणयत अगणयताम अगणयत म्हणायचं. तो हलंत आहे. अगणयत अगणयताम अगणयन अगणय अगणयतम अगणयत अगणय अगणयम गणयाव अगणयाम. बरोबर. पूज कोण म्हणते मोहिकर काके. कोण आहे? मोहिकर काके म्हणा. कोणतं पूज कोणतं म्हणाय? पूज 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 अपूजयत अपूजयताम अपूजयत. तो हलंत आहे. अपूजयत अपूजयत अपूजयताम अपूजन अपूजयन 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 पुढे अपूजयः
अपूजयः अपूजयतम् अपूजयत अपूजयम् अपूजयाव अपूजा मा अपूजयाम. बरोबर. हा, मृत्युंजय काका वर्ण. मृत्युंजय काका आवाज म्यूट काढावा लागेल. सोनल भाभी कुठे गेलेले ते सांगले नाही. हॅलो, हा आता येतं का आवाज? हा आज आलेला त्यांचा फोन मला. हा त्या आता कुठे त्यांनी जे आपलं पेंडिंग राहिलं ना, त्यांचे 4-5 क्लासेस बुडले, ते करून ते उद्या किंवा परवा जॉईन होते. बरं ठीक. अवर्णयत व अवर्णयताम अवर्णयन अवर्णयन अवर्णयतः अवर्णयः अवर्णयः यवर्णतम. काका इथे चुकलंय. अचिंतय आहे ना, तसं अवर्णयः तर आहे का याच्यामध्ये कुठे? नाही बरोबर आलं लक्ष. म्हणलं मी नंतर बनलो अवर्णयः. हा पुढे अवर्णयतम अवर्णयत अवर्णयतम दोन्ही तम. अच्छा, हे इथं अवर्णयतम अवर्णयम यम चुकलं. हा यम वर्ण अवर्णयम या अवर्णयाव. तर नाही, अवर्णयाव अवर्णयाम अवर्णयाम. हा ठीक आहे. होईल सगळं होईल. आमचंही चुकतं अजून, तर मग काय तुमचं चुकणार. तुमचं ते पहिल्यांदा म्हणाल. पुढे भैया सांत्व. असांत्वयत असांत्वयताम स्वा का म्हणाले? असांत्वयत असांत्वयत असांत्वयताम सांत्वयन असांत्वयः अस्वांत्वयतम अस्वांतयत. स्वा नाही म्हणायचं, सांत्व शब्द आहे. असांत्वयत असांत्वयम असांत्वयाव असांत्वयाम. असांत्वयत असांत्वयताम असांत्वयन असांत्वयः असांत्वयतम असांत्वयत असांत्वयाम असांत्वयम असांत्वयाव असांत्वयाम. पुढे स्मिता काकी. कथ. अकथयत अकथयता अकथयन अकथयतन. कथयन बरोबर आहे की? त का लावला? हा, अकथयन अकथयः अकथयतम अकथयत अकथयतन अकथयतम. हा अकथयम अकथयाव अकथयाम. वैशाली काकी बंड. रच. जरा ते बोर्ड खाली घ्या ना, वरचं मला लिहायचं राहिलं थोडं जरा. हा बस. वैशाली काकी. रच अरचयत अरचयताम रचयतन तुमचा आवाज कट व्हायला लागलाय. पुढे कोण राहिले इकडं? शुद्धा काकी. चूर. कोणतं? चूरचं काय होतंय? काय कोणतं? चूर. चूरचं चोर. अचोरयत अचोरयताम अचोरयन अचोरयः अचोरयतम
अचोरयत अचोरयत अचोरयम अचोरया वह व अचोरयाम. स्फूर्तिभावी हम्म. स्फूर्तिभावी चिंत चिंतयति दसरा गाणं आहे. स्फूर्तिभावी मला म्हणाला ना तुम्ही म्हणा त्याने आले तर म्हणा अचिंतयत अचिंतयत अचिंतया अचिंतयात अचिंतयताम 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 अचिंतयत अचिंतयन अचिंतयः अचिंतयम् अचिंतयत अचिंतयम् अचिंतयम अचिंतयाव अचिंतयाम. तर ठीक आहे असं सगळे दशम गणातले जेवढे दाखले सगळे म्हणायचे. अजून तुमच्या पाठीच्या थोडस आडा लागले अजून प्रॅक्टिस करावी लागेल. मूळ धातूचं नेमकं काय धातू होतो ते लक्षात ठेवावं लागेल. झालं चला.